जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 11 भाग 5। विश्व धर्म संजीवनी। 1. आत्मतत्वाला जाणण्याचा उपाय। प्रत्येक जीवाला आपला आत्मा उपादेय ग्रहण करण्यायोग्य आहे, ज्ञानत्व आहे, जाणण्यायोग्य आहे। त्याला जाणण्याचा उपाय कोणता त्याचा विचार करणे आवश्यक आहे। आत्मा अनंत गुणांचा अखंड पिंड एक द्रव्य आहे। आत्म्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य इत्यादी अनंत गुण आहेत। या अनंत गुणामध्ये व्यापक एक चैतन्य सामान्य धर्म आहे। आत्म्याचे अनंत गुणापैकी एक एक गुणाचा विचार एक एक नयाने केला जातो। तथापि अनंत गुणात्मक अखंड पिंड रूप एक आत्म्याची अनुभूती ही निर्विकल्प स्वसंवेदन प्रमाण ज्ञानाने होऊ शकते। एक नय हा एका गुणाचे कथन करणारा आहे। याप्रमाणे अनंत गुणाचे कथन करणारे अनंत नय विकल्प श्रुतज्ञान प्रमाणाचे भेद आहेत। श्रुतज्ञान प्रमाणाने अनंत गुणात्मक अखंड एक आत्मद्रव्याचे ज्ञान करून घेऊन नंतर तत्पूर्वक स्वानुभव प्रत्यक्ष ज्ञानाने आत्म्याची अनुभूती करून घेऊन नंतर स्वानुभूतीपूर्वक प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या आत्म्याचे वर्णन आचार्यांनी केले आहे, म्हणून ते कपोलकल्पित नसून प्रमाणभूत आहे। 1. द्रव्यनय। आत्मा द्रव्यनयाने पटाप्रमाणे अभेद्य चैतन्य मात्र स्वरूप आहे। 2. पर्यायनय। पर्यायनयाने पटातील तंतूप्रमाणे ज्ञान, दर्शन आदी पर्याय भेदरूप आहे। 3. अस्तित्वनय। असंयोगी अस्तित्वनयाने आत्मा स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव रूपाने सदा अस्तिस्वरूप आहे। ज्याप्रमाणे धनुष्याच्या दोरीवर ठेवलेला बाण हा केवळ आपल्या लक्षोन्मुख असतो, त्याला केवळ लक्ष्याचेच अस्तित्व दिसते, दुसरे काही दिसत नाही, त्याप्रमाणे हा अस्तित्वनय केवळ अस्तित्वाचा सूचक आहे। 4. नास्तित्वनय। असंयोगी नास्तित्वनयाने आत्मा परद्रव्य, परक्षेत्र, परकाल, परभाव रूपाने सदा नास्ती स्वरूप आहे। ज्याप्रमाणे धनुष्याचे दोरीवर न ठेवलेला बाण लक्षोन्मुख नसल्यामुळे त्याला लक्ष दिसत नाही, त्याप्रमाणे आपल्या आत्मद्रव्यामध्ये नास्तित्वनयाने परद्रव्याचा अभावच दिसतो। 5. अस्तित्व नास्तित्वनय। द्विसंयोगी अस्तित्व नास्तित्वनयाने आत्मा स्वद्रव्य चतुष्टयाने अस्तित्वरूप व परद्रव्य चतुष्टय रूपाने नास्ती स्वरूप क्रमाने अस्तित्व नास्तित्व रूप उभयरूप कथन केला जातो। 6. अवक्तव्यनय। स्वद्रव्य चतुष्टयाने अस्तित्वरूप व परद्रव्य चतुष्टयाने नास्ती स्वरूप उभयधर्म स्वरूप कथन शब्दाने क्रमानेच केला जातो। युगपत अस्तित्व नास्तित्व धर्माचे कथन करण्याचे सामर्थ्य शब्दामध्ये नाही, म्हणून असंयोगी अव्यक्तव्यनयाने आत्मा अवक्तव्य आहे। 7. अस्ति अवक्तव्यनय। स्वद्रव्य चतुष्टयाने अस्ति स्वरूप व युगपत सांगता येत नाही, म्हणून अवक्तव्य। याप्रमाणे क्रमाने द्विसंयोगी अस्तिधर्म सहित अवक्तव्य नयाने आत्मा अस्ति अवक्तव्य आहे। 8. नास्ति अवक्तव्यनय। परद्रव्य चतुष्टयाने नास्ती स्वरूप व युगपत सांगता येत नाही, म्हणून अवक्तव्य। याप्रमाणे क्रमाने द्विसंयोगी नास्ती धर्म सहित अवक्तव्यनयाने आत्मा नास्ती अवक्तव्य आहे। 9. अस्ति नास्ति अवक्तव्य। स्वद्रव्य चतुष्टयाने अस्ति स्वरूप, परद्रव्य चतुष्टयाने नास्ती स्वरूप व युगपत सांगता येत नाही, म्हणून अवक्तव्य। याप्रमाणे क्रमाने त्रिसंयोगी
अस्तित्व नास्तित्व नयाने आत्मा अस्ति नास्ति अवक्तव्य स्वरूप आहे. 10. विकल्पनय. विकल्पनयाने अर्थात भेदनयाने एकच आत्मा अनेक अवस्था भेदरूप कथन केला जातो. जसे एकच पुरुष हा बालक आहे, हा तरुण आहे, हा म्हातारा आहे, याप्रमाणे भेदरूपाने कथन केला जातो. 11. अविकल्पनय. निर्विकल्पनयाने अर्थात अभेदनयाने सर्व अवस्थांमध्ये आत्मा एक द्रव्य रूपाने कथन करणे. जसे बालक, तरुण, म्हातारा यांना एक पुरुष रूपाने वर्णन करणे. 12. नामनय. गुणाची अपेक्षा न करता केवळ सुरळीत व्यवहार चालण्यासाठी कोणते तरी नाव देणे तो नामनय होय. जसे एखाद्या मुलाचे महावीर नाव ठेवले. 13. स्थापनानय. गुणसाम्य, आकारसाम्य याची अपेक्षा सोयम तोच हा याप्रमाणे एकामध्ये दुसऱ्याची स्थापना करणे तो स्थापनानय होय. जसे महावीराच्या मूर्तीमध्ये भगवान महावीराची स्थापना करणे. 14. द्रव्यनय. अतीत अनागत पर्यायच वर्तमान पर्यायात संकल्प करणे तो द्रव्यनय होय. जसे राजकुमाराला राजा म्हणणे. 15. भावनय. वर्तमान पर्याय विशिष्ट द्रव्याला त्या नावाने संबोधणे याला भावनय म्हणतात. जसे मनुष्य गतीतील जीवाला मनुष्य म्हणणे, देवगतीतील जीवाला देव म्हणणे. 16. सामान्यनय. अनेक विशेषामध्ये जो सामान्य धर्म असतो त्यावरून त्या सर्व विशेषांना सामान्य नावाने संबोधणे. जसे मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी या सर्वांना सामान्य नयाने जीव म्हणणे. 17. विशेषनय. विशिष्ट धर्मावरून विशेष नावाने संबोधणे. जसे जीवाला मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी म्हणणे. 18. नित्यनय. वस्तूच्या ध्रुव धर्मावरून त्या नावाने संबोधणे. जसे जीवाच्या सर्व अवस्थांमध्ये त्याला जीव म्हणणे. 19. अनित्यनय. अनित्य धर्मावरून वस्तूला त्या नावाने संबोधणे. जसे जीवाला रागी, वितरागी म्हणणे. 20. सर्वगतनय. ज्ञान सर्व पदार्थांना युगपत जाणते म्हणून ज्ञानाला सर्वगत विश्वव्यापी म्हणणे. उघड्या डोळ्याला सर्वगत म्हणणे, आकाशाला सर्वव्यापी म्हणणे. 21. असर्वगत. प्रत्येक द्रव्य स्वप्रदेशव्यापी आहे, परद्रव्य प्रदेशात प्रवेश करीत नाही म्हणून ज्ञानाला आत्मगत म्हणणे, झाकलेल्या डोळ्यांना आत्मगत म्हणणे. 22. शून्यनय. एका द्रव्यात दुसऱ्या द्रव्याचा प्रवेश नाही, दुसऱ्या द्रव्याने तो शून्य आहे. स्वद्रव्याच्या अपेक्षेने सर्व परद्रव्यमय जगत शून्य असणे. आत्मानुभूतीमध्ये केवळ एक आत्माच दिसतो, बाकी सर्व जग शून्य दिसते. 23. अशून्यनय. जगातील सर्व पदार्थ सत ने सहित आहेत म्हणून अशून्यनयाने सर्व जगत सत ब्रह्ममय पाहणे. अज्ञानी जगातील सर्व पदार्थांमध्ये आत्मत्व बुद्धी ठेवतो. 24. अद्वैतनय. ज्ञान ज्ञेय सर्वांना एक अभेद रूपाने पाहणे हा अद्वैत नय होय. अद्वैत नयाने प्रत्येक द्रव्य आपल्या सर्व पर्यायामध्ये अद्वैत अखंड एकरूप असते. अग्नी दाह्याला दाह्यनिष्ठ अर्थात अद्वैत होऊन जाळतो. 25. द्वैतनय. ज्ञान देयाला भेदरूपाने पाहणे. एक अद्वैत अखंड आत्माच गुण पर्याय भेद रूपाने द्वैतरूप धारण करतो. दाह्यनिष्ठ. अग्नी दाह्याला जाळत असताना देखील दाह्यरूप होत नाही. दाह्य व अग्नी दोन्ही भिन्न असतात. दर्पणात प्रतिबिंब पडते परंतु दर्पण प्रतिबिंब रूप होत नाही. दर्पण व प्रतिबिंब
दोन्ही भिन्न भिन्नच असतात.